आणि यानंतर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आहे नवी मुंबईतून। पांडवकडा धबधब्याच्या धोकादायक परिसरात थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय। पाण्यात बुडालेल्या तरुणाचं अग्निशामक दलाच्या जवानांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करून त्याचे प्राण वाचवले। हा परिसर अतिशय धोकादायक असतानाही तरुण मजेसाठी तिथे जात असतात आणि अशात अपघातांचं प्रमाण वाढलंय। याआधीही तिथे तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती। पांडवकड्यामध्ये आपण पाहतोय थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे अग्निशामक दलाकडून। या ठिकाणी एक तरुण बुडत होता, मात्र अग्निशामक दलानं अगदी वेळीच त्या ठिकाणी हजेरी लावत त्या तरुणाचे प्राण वाचवलेले आहेत। या संपूर्ण थराराचा रेस्क्यू ऑपरेशन आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। एक मोठी घडामोड, कारण नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यामध्ये आजवर अनेक जणांचे बळी घेतलेले आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, पांडवकड्यामध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन घडलेलं आहे, सध्या तिथली स्थिती काय आहे? पांडवकड्यावर जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आलेले होते। मुंबई शहरातील खारघर जवळ असलेला पांडवकडा धबधबा हा प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो, पण मात्र पर्यटनाच्या दृष्टीने ते जमावबंदी असताना सुद्धा खारघर पोलिसांकडून मात्र या ठिकाणी जर बघितलं पांडवकडा धोकादायक असताना सुद्धा अनेक मुलं जी कॉलेजचे असतात तिथे पर्यटन करण्यासाठी जात असतात। अशा प्रकारे ते जीव गमवत आतापर्यंत 3 पोरं बुडालेले आहेत। बुडालेल्या मुलाचं नाव आदित्य विश्वकर्मा, याचं 23 वर्ष वय आहे। त्यामुळे रिस्क्यू ऑपरेशन फायर ब्रिगेडने केलेले आहे आणि मात्र या तिघांचं जे आहे बुडालेलं पाहता आणि एका मुलगा जो आहे तो त्याचा विश्वकर्मा म्हणून जो आदित्य आहे तो सापडलेला आहे। या दृष्टीने जर आपण बघितलं या दृश्यांमधून कशा प्रकारचे फायर ब्रिगेडचे अधिकारी जे आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यामुळे पांडवकड्याकडे पोलिसांनी जमावबंदी असताना सुद्धा उल्लंघन करण्याचं काम जे आहे ते तरुणांकडून नेहमीप्रमाणे केलं जात विकास, आहे। एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी पर्यटनाला बंदी असताना देखील पर्यटक त्या ठिकाणी जात आहेत आणि असा एक थरार या ठिकाणी घडलेला आहे।